आपल्याकडे शिक्षणाचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. एक आहे पुस्तकी किंवा साचेबद्ध शिक्षण, जे तुम्ही विविध शाळा, महाविद्यालय, विविध कोर्स, युनिव्हर्सिटी यातनं प्राप्त करत असता. आणि दुसरं असतं प्रत्यक्ष अनुभवातनं आलेलं अनुभवजन्य शिक्षण. आणि माझ्या दृष्टिकोनातनं अनुभवजन्य शिक्षण हे अनन्यसाधारण महत्त्वाचं आहे. कारण त्यातनं तुम्हाला जे शिकायला मिळतं, ते जगातलं कुठलंही विद्यापीठ, कुठलीही संस्था, कुठलाही माणूस तुम्हाला शिकवू शकत नाही. विशेषतः जेव्हा तुम्ही व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असता, तेव्हा तुमच्याकडे येणारं प्रत्येक काम तुम्हाला नवीन काहीतरी शिकवून जात असतं. आणि हे शिक्षण जर तुम्हाला अजून द्रुतगतीने करायचं असेल, या शिक्षणाची व्याप्ती वाढवायची असेल, तर हे शिक्षण फक्त आपल्या प्रकरणांपुरतं मर्यादित न ठेवता, तुमच्या आजूबाजूला पण जी प्रकरणं चालली आहेत, इतरांची पण जी प्रकरणं चाललेली आहेत, त्यांचं तुम्ही साधं निरीक्षण जरी करत राहिलात, तरी त्यातनं तुम्हाला बरंच काही शिकायला मिळतं. असंच एक महत्त्वाचं प्रकरण आमच्या कोर्टामध्ये नुकतंच घडलं होतं आणि ते माझ्या समोरच घडलं. त्यातले सगळे सामील लोक सुद्धा माझ्या परिचयाचे होते. म्हणून त्याच्यानंतर जेव्हा मी त्या प्रकरणाची माहिती घेतली, तेव्हा त्यातनं मला बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या. काही गोष्टी होत्या कायदेशीर आणि काही गोष्टी होत्या एखाद्या माणसाचं मन कसं काम करतं, भावना कशा काम करतात, याविषयी. म्हणजे ज्याला आपण सायकॉलॉजी म्हणतो किंवा मानसशास्त्र म्हणतो, याच्याविषयी. या झालं काय होतं, तर साधारणतः एक 8-9 वर्षाचा एक दावा होता. त्या 8-9 वर्षापूर्वीच्या दाव्याची सुरुवात एका वकिलांच्या नोटिसाने झाली होती. त्यांनी दावा दाखल केला होता. कालांतराने ते वकील आणि ते पक्षकार यांचं काहीतरी बिनसलं म्हणा किंवा त्यांचे काही पुढे होऊ शकलं नाही. म्हणून त्या पक्षकारांनी वकील बदलले आणि त्याच्यानंतर 7-8-9 वर्ष काहीच झालं नाही. मग 9 वर्षांनी ते जे प्रकरण होतं, ते आता पुराव्याला आलं होतं. आणि त्या पुराव्यामध्ये हा जो पक्षकार होता, त्याने पुरावा दाखल केला होता आणि त्याच्यात पहिल्या वकिलांनी पाठवलेली नोटीस होती, पण त्याची झेरॉक्स लावलेली होती. झेरॉक्स म्हणजे छायांकित प्रत असल्यामुळे त्याला एक्झिबिट क्रमांक किंवा निशाणी क्रमांक दिलेला नव्हता, ती सिद्ध झालेली नव्हती. मग ती नोटीस किंवा त्यातला मजकूर सिद्ध करणं हे या पक्षकाराकरता अनन्यसाधारण महत्त्वाचं होतं. म्हणून मग त्यांनी केलं काय? तर पक्षकार आणि त्याचे नवीन वकील यांनी ज्या वकिलाची ती जुनी नोटीस होती, त्या वकिलाला थेट साक्षीदार समन्स काढलं आणि न्यायालयात बोलावलं. न्यायालयात तो वकील हजर झाला, कारण समन्स आलेत म्हटल्यावर हजर व्हायलाच पाहिजे. आणि समन्स मिळाल्यानंतर जेव्हा या पक्षकाराचा वकील त्याच्याशी बोलत होता, तेव्हा असं निष्पन्न झालं, की एक तर हे प्रकरण खूप जुनं आहे. या प्रकरणाची सगळी कागदपत्र, मूळ कागदपत्र, झेरॉक्स वगैरे सगळं त्या मूळ पक्षकाराला परत दिलेलं आहे. आणि मध्ये जो बराच कालावधी लोटलेला आहे, त्यामुळे या मूळ किंवा पहिल्या वकिलांच्या लक्षात तितकंसं काही नाहीये. म्हणजे त्या नोटिसीचा जो मजकूर आहे, तो सिद्ध करणं आणि त्याच्याकरता या पहिल्या वकिलांची साक्ष वापरणं, हे जवळपास अशक्य किंवा धोकादायक आहे. धोकादायक का? तर जेव्हा एका पक्षकाराचा वकील साक्षीदार आणतो आणि त्याला तपासतो, तेव्हा विरोधी पक्षाला सुद्धा त्याचा उलट तपास घेण्याची संधी मिळत असते. आणि या उलट तपासामध्ये जर काही वेडं साक्षीदाराच्या तोंडून निघालं, तर ते मूळ प्रकरणाला मदत करण्यापेक्षा नुकसानच पोचवू शकतं. म्हणून साक्षीदार तपासताना, साक्षीदार बोलवताना फार बारकाईने विचार करायला लागतो. आणि या पहिल्या वकिलाच्या संदर्भात जर बोलायचं झालं, तर त्यांची एक अशी भावना होती, की तो पक्षकार असेल किंवा पक्षकाराचा नवीन वकील असेल, यांनी जर मला विश्वासात घेऊन सांगितलं असतं, तर त्या नोटिसीच्या सिद्धतेकरता आपण काहीतरी पर्यायी मार्ग काढला असता किंवा दुसऱ्या काहीतरी प्रकारे मी सहकार्य केलं असतं. पण तुम्ही माझ्याशी तटस्थपणे वागलेला आहात. तुम्ही मला विश्वासात घेतलेलं नाहीये. तुम्ही मला थेट कोर्टामार्फत साक्षीदाराचे समन्स पाठवले. त्यामुळे मी माझ्या कायदेशीर कर्तव्याची चौकट ओलांडून तुम्हाला मदत करणार नाही. साक्ष देण्याकरता मला जे काही करणं गरजेचं आहे, ते मी करीन. कायद्याच्या चौकटीत काम करीन. पण तुम्हाला सहकार्य करण्याकरता ती चौकट मी ओलांडणार नाही. मग ह्या सगळ्याचा साधक-बाधक विचार झाल्यानंतर शेवटी असं ठरलं, कारण या साक्षीदाराला जर उभं केलं, एक तर त्याच्याकडे फाईल नाही, त्याच्या स्मरणात काही नाही आणि तो कायद्याची चौकट ओलांडून सहकार्य करायला तयार नाही.
मग अशा परिस्थितीत त्या साक्षीदाराला तपासताना, त्याचा उलट तपास घेताना, जर आपल्या बाजूने येण्याऐवजी आपल्या विरोधात जर काही आलं, तर ते आपल्याला अधिक त्रासदायक ठरू शकेल. हे लक्षात घेऊन ज्या मूळ वकिलांनी आणि पक्षकारांनी त्या वकिलाला साक्ष द्यायला बोलावलं होतं, त्यांनी त्या साक्षीदाराच्या साक्षीची गरज नाही, असं अर्ज न्यायालयामध्ये दिला आणि ती साक्ष रद्द करून टाकली. आता या प्रकरणातनं आपल्याला काही कायदेशीर गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, काही मानसशास्त्रीय गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. कायदेशीर गोष्टी काय शिकायच्या? तर जेव्हा तुम्ही एखादा दावा घेता, तेव्हा आज दावा घेतलाय, जेव्हा पुरावा द्यायचा असेल तेव्हा बघू, अशा पद्धतीने जर तुम्ही पुढे गेलात, तर ते तुम्हाला नंतर त्रासदायक ठरू शकतं. दावा घेतानाच निकालापर्यंतचा जेवढा विचार तुम्हाला करता येणं शक्य आहे, तेवढा विचार केला पाहिजे. मग पुरावा तुम्ही काय देणार आहात? त्याचे सगळे कागदपत्र, मूळ प्रती तुमच्याकडे आहेत का? त्यांना एक्झिबिट किंवा निशाणी क्रमांक देता येणार आहे का? देता येणार नसेल तर त्याच्याकरता काय तजवीज करायला पाहिजे? हा सगळा विचार आधीच केला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही एखाद्या वकिलाचं सहकार्य अपेक्षिता, तेव्हा प्रत्येक माणसाला अहम आणि इगो आहे हे विसरता कामा नये. विशेषतः वकिलांना इगो असतो का? तर कमी जास्त प्रमाणात का होईना प्रत्येकाला इगो असतो. त्याला वकील सुद्धा अपवाद नाहीत. आणि जेव्हा वकिलाला विश्वासात न घेता असं थेटपणे त्याच्या संदर्भात काही केलं जातं, तेव्हा त्याचा तो अहम दुखावला जातो. दुखावला जाण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे हे न करता जर या बाबतीत त्याची भेट घेऊन त्याचं सहकार्य आधीच मागितलं असतं, तर पर्यायी मार्गाने ती नोटीस सिद्ध करता आली असती. मग नव्याने त्याने नोटिसीचा मसुदा दिला असता किंवा नोटिसीतल्या मजकुराचा अभ्यास करून त्याने ते मान्य केलं असतं किंवा दुय्यम दर्जाचा पुरावा, म्हणजे जर प्राथमिक दर्जाचा पुरावा देणं तुम्हाला शक्य नसेल, तर दुय्यम दर्जाचा पुरावा देतो, त्यातही त्याची मदत झाली असती. हे सगळं करणं शक्य होतं, पण हे विटनेस समन म्हणजे साक्षीदार समन काढायच्या आधी व्हायला पाहिजे होतं. एकदा त्याला साक्षीदार समन पोचल्यानंतर त्याचा अहम दुखावला गेला, त्याचा इगो दुखावला गेला आणि त्याच्याकडनं सहकार्य जे मिळालं असतं, ते मिळायचा रस्ता आपोआप बंद झाला. म्हणून एक तर तुम्ही कायदेशीर तयारी पक्की करा. दुसरं, तुम्हाला जर अशा कुठल्या साक्षीदाराची, विशेषतः वकील साक्षीदाराची मदत लागणारच असेल, तर त्याचा इगो किंवा अहम न दुखावता तुमचं काम करून घ्या, जे तुमच्या दीर्घकालीन फायद्याचं ठरेल. आता यात काही लोकांचं असंही मत पडतं, की असं इगो असताच कामा नये ना, असा अहम असताच कामा नये. पण काय असावं आणि काय असू नये याबद्दलच्या आपल्या कल्पनांनी जग चालत नाही. जगात जे आहे ते आहे. ते तुम्हाला आवडलं किंवा नाही आवडलं, तरी त्यांनी त्या जगावर किंवा जगातल्या त्या व्यक्तींवर किंवा त्यांच्या वृत्तींवर काहीही फरक पडत नाही. उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण आहेच, ते राहणारच आहे. ते तुम्हाला आवडो किंवा नावडो, त्याने त्याच्यावर काही फरक पडत नाही. म्हणून व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, प्रत्येक व्यक्तीची वृत्ती वेगळी आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी जास्त प्रमाणात अहम आणि इगो आहे आणि तुम्हाला तुमचा कार्यभाग साधण्याकरता या सगळ्या गोष्टी आधी मान्य केल्या पाहिजेत आणि या गोष्टी मान्य करून मग त्यातनं जर तुम्ही रस्ता काढायचा प्रयत्न केलात, तर तुम्हाला तसा रस्ता निश्चितपणे मिळू शकतो. म्हणून अशा कोणत्याही संदर्भातलं जर काम तुमच्याकडे असेल, तुमच्या पक्षकाराकडे असेल, तर नुसता कायदेशीर विचार करू नका. त्याला व्यावहारिक आणि मानसशास्त्रीय विचाराची जोड द्या. जेणेकरून तुम्हाला इच्छित ध्येय साध्य करण्याकरता ज्या ज्या लोकांचं सहकार्य तुम्हाला हवंय, ते सहकार्य विनासायास किंवा चांगल्या प्रकारे तुम्हाला मिळू शकेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा विषय तुम्हाला कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.